नमस्कार मंडळी, मी आशिष पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज तारीख आहे 1 सप्टेंबर. बरोबर 6 दिवसांनी गणपतींचं आगमन होणार आहे. आणि तुम्हाला माहितीच असेल कोकणामध्ये हा उत्सव किती मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यामुळे कोकणकर हा आपल्या गावी जाण्यासाठी आतुर असणारच. आणि यासाठी आपण काल गेलो होतो मुंबई गोवा महामार्गाचा आढावा घेण्यासाठी की या महामार्गाचं किती काम झालेलं आहे आणि अजूनही किती काम पेंडिंग आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला तेच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पळसपे फाटा ते इंदापूर पर्यंतच्या रस्त्याची सध्याची परिस्थिती पाहणार आहोत. व्हिडिओ मोठा बनू नये यासाठी काही ठिकाणी मी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करून दाखवणार आहे आणि काही ठिकाणी मी व्हिडिओ पॉजही केलेला आहे, जेणेकरून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची परिस्थिती तुम्हाला लक्षात येईल. चला तर मग प्रवासाला सुरुवात करूया. आपण आता निघालो आहोत पळसपे फाट्यापासून. पनवेलकडून आल्यावर मुंबई गोवा हा महामार्गाच्या दिशेने जाताना या ब्रिज खालीच आपल्याला पहिला खड्डा पाहायला मिळतो आणि हा खड्डा बऱ्यापैकी मोठा आहे, त्यामुळे इथून जाताना थोडं सावकाशच. हा आहे पळसपे फाटा. इथूनच चालू होतो आपला मुंबई गोवा महामार्ग. इथे पाहायला गेलं तर रस्त्याची परिस्थिती खूपच कठीण आहे. नव्याने बांधल्या गेलेल्या रस्त्याला आत्तापासूनच खड्डे पडायला लागले आहेत. पळसपे फाटा ते खारपाडा टोल नाक्यापर्यंत दोन्ही साईडच्या लेनचं कॉन्क्रिटीकरणाचं काम कंप्लीट झालेलं आहे. आत्ता आपण येऊन पोचलो आहोत खारपाडा टोल नाक्यापाशी. इथूनच पुढे आपल्याला लागतो पाताळगंगा नदी ब्रिज. या ब्रिजवर अजूनही रस्त्याचे काम झालेले नाही, पण रस्त्याची परिस्थिती खूप चांगली आहे. खारपाडा सोडून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला पुन्हा एक ब्रिज लागतो. या ब्रिजवरही अजून काही काम झालेले दिसत नाही, परंतु दोन्ही साईडचे रस्ते कंप्लीट झालेले पाहायला मिळतात, ते अगदी पेण सिटीपर्यंत.
आमच्या या प्रवासामध्ये गणपती बाप्पा देखील आमच्यासोबत प्रवास करत होते. पेण सिटीमध्ये एंटर करण्याआधी आपण क्रॉस करतो भोगवती नदी. या भोगवती नदीवरील ब्रिजवर देखील अजून काही काम झालेले पाहायला मिळत नाही. भोगवती नदीचा ब्रिज क्रॉस केल्यानंतर आम्ही थोडं थांबलो आणि अपोजिट साईडला चालू असणाऱ्या कामाचा थोडा आढावा घेतला. इथे तुम्ही पाहू शकताय, कामगार कोणत्याही मशिनरीचा उपयोग न करता स्वतःच्या हाताने रस्त्याचं काम करताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. इथून पुढे अगदी वडकळ फाट्यापर्यंत दोन्ही रस्त्यांचे काम पूर्ण झालेले तुम्हाला पाहायला मिळेल, पण रस्त्याची परिस्थिती खूपच कठीण आहे. जागोजागी नवीन रस्त्याला पडलेले खड्डे तुम्हाला पाहायला मिळेल. मी मुद्दामूनच काही ठिकाणी फ्रेम स्टॉप करत आहे, जेणेकरून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा तुम्हाला अंदाज येईल. आत्ताच आपण वडखळचा ब्रिज क्रॉस केला. ब्रिज संपल्या संपल्या तुम्हाला हा एक भला मोठा खड्डा पाहायला मिळेल, त्यामुळे इथे थोडं सावकाशच. पुढे अगदी गडप गावापर्यंत हा रस्ता पूर्ण झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. आत्ता आपण येऊन पोहोचलो आहोत गडप गावापाशी. इथे अजूनही अंडरपासचं काम पेंडिंग आहे.
आत्ता आपण येऊन पोचलो आहोत आमटेम गावापाशी. इथे हे तुम्ही पाहाल तर रस्त्याचे काहीच काम झालेले नाहीये. आमटेमपासून शेतपळस गावापर्यंत दोन्ही साईडचं काम कंप्लीट झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. शेतपळस गावामध्ये पुन्हा तुम्हाला जुनाच मुंबई गोवा हायवे पाहायला मिळेल. इथे कोणत्याही काम झालेलं नाही. शेतपळस गावापासून पुढे नागोठणेपर्यंत रस्ता व्यवस्थित आहे. नागोठणे गावामध्ये किंवा शहरामध्ये अजूनही रस्त्याचं काही काम झालेलं नाही. इथेही खूप सारे अंडरपास होणं बाकी आहे.
नागोठणे रेल्वे ब्रिज क्रॉस केल्यानंतर अगदी वाकण फाट्यापर्यंत दोन्ही साईडच्या रस्त्याचे काम पूर्ण झालेले पाहायला मिळेल. वाकण फाट्यापासून सुकेली गावापर्यंत रस्ता अगदी व्यवस्थित आहे, पण सुकेली गावामध्ये अजूनही रस्त्याचं काम तुम्हाला झालेलं पाहायला मिळणार नाही. पुढे आल्यानंतर सुकेली खिंडमध्ये रस्त्याचं काम परत पुन्हा एकदा चालू झालेलं पाहायला मिळेल. सुकेली खिंड उतरल्यानंतर कोलाड सिटीपर्यंत काही ठिकाणी रस्ता दोन्ही साईडने तयार झालेला पाहायला मिळेल, तर काही ठिकाणी अजूनही जुनाच रस्ता पाहायला मिळेल. आत्ता आपण एंटर करत आहोत कोलाड सिटीमध्ये. कोलाड सिटीमध्ये ब्रिजचं काम चालू आहे, त्यामुळे मी या सिटीचा पूर्ण व्हिडिओ बनवला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका किंवा फास्ट फॉरवर्ड करू नका, जेणेकरून कोलाड सिटीमध्ये चाललेल्या अपडेट्सची तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळेल.
कोलाड सिटीपासून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला एकदम सुसाट रस्ता पाहायला मिळतो, म्हणजेच रस्त्याच्या दोन्ही बाजूचे काम झालेले पाहायला मिळते. पण तुम्ही जर इथे गाडी पळवण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. इथून थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला एक ट्विस्ट जाणवला आणि तो ट्विस्ट शूट करण्यासाठी आम्ही खास गाडी थांबवून त्याचं शूट केलं. इथे तुम्ही पाहू शकताय या ब्रिजचं काम अजूनही झालेलं नाहीये, पण या ब्रिजच्या पुढे आणि मागे दोन्ही साईडला हायवेचं काम कंप्लीट झालेलं दिसतंय. त्यामुळे आपण जेव्हा मुंबईकडून गावी जात असतो त्यावेळेला आपण या मार्गावर सुसाट गाडी पळवतो, पण या इथे खूपच चढ उतार आहेत, त्यामुळे गाडी आपटण्याचे चान्सेस आहेत. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल ही फॉर्च्युनर गाडी जी येत आहे ती थोडी स्लो स्पीडमध्ये आहे, तरी पण ती किती बाउन्स होत आहे ते तुम्हाला दिसतच असेल. त्यामुळे तुम्ही रात्रीचा या रस्त्यावरून प्रवास करत असाल तर थोडं सावकाशच. आत्ता आपण येऊन पोचलो आहोत ते नागोठणे सिटीमध्ये आणि आपला हा व्हिडिओ आपण इथेच थांबवत आहोत. तर मंडळी, आज आपण पाहिलं नागोठणेपर्यंतचा अपडेट. नागोठण्यापासून पुढे माणगावपर्यंत रस्ता पूर्ण झालेला आहे. माणगावपासून पुढे गेलात तर लोणेरेमध्ये थोडा रस्ता खराब आहे. लोणेरेपासून महाडपर्यंतचा रस्ता अगदी चांगला झालेला आहे. महाडपासून पुढे पोलादपूर सोडल्यानंतर कशेडी टनल, त्या टनलचं पण काम झालेलं आहे. म्हणजे टनलला जाणारा रस्ता अजून होणं बाकी आहे, पण टनल दोन्ही साईडने म्हणजे मुंबईकडून कोकणात जाण्यासाठी आणि कोकणातून मुंबईत येण्यासाठी दोन्ही साईडने आता ओपन केलेला आहे. त्यामुळे या गणपतीमध्ये आपला प्रवास खूप सुखकर होणार आहे. आणि तिथून पुढे गेल्यानंतर खेडपासून पुढे चिपळूणपर्यंत परशुराम घाट हा पूर्ण रस्ता व्यवस्थित झालेला आहे. चिपळूणपासून पुढे रत्नागिरीत जाण्यासाठी संगमेश्वर पर्यंत रस्ता चांगला आहे. संगमेश्वर नंतर रत्नागिरीपर्यंत रस्त्याची अजून परिस्थिती तेवढीशी चांगली नाहीये, पण ओव्हरऑल मी म्हणेन आता रस्ता बऱ्यापैकी झालेला आहे. काल जो आपण प्रवास केला त्याच्यामध्ये नागोठणे गाव असेल किंवा आमटेम गाव असेल, गडप गाव असेल, या काही ठिकाणीच फक्त अजून रस्त्याचं काम तेवढंच झालेलं दिसत नाहीये. पण जिथे रस्त्याचं काम झालंय तिथे व्यवस्थित झालंय. काही ठिकाणी खड्डे पडलेले तुम्हाला पाहायला मिळतील. 4 व्हीलर गाड्यांसाठी काही याचा परिणाम जास्त जाणवणार नाही, पण जर तुम्ही 2 व्हीलर घेऊन जाणार असाल
तर ह्या रस्त्यांवर पडलेले खड्डे खूपच धोकादायक आहेत. खास करून जर तुम्ही रात्रीचा प्रवास करणार असाल तर खूप सांभाळून गाड्या चालवा. तर असा हा आपला व्हिडिओ होता. सो मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.